सध्या राज्यभर 12वीचे पेपर सुरू आहे आणि अशातच नागपुरात जे आहे 2 पेपर फुटलेले आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नागपूर बोर्डाचे अध्यक्ष डॉक्टर शिवलिंग पटले सर आहे। सर, नेमका काय प्रकार तुमच्यासमोर आलेला आहे? खरं तर कॉपीमुक्त अभियान आपण राबवत असताना नेमकं काय घडलं? ह्याच्यामध्ये आपण हे पेपर फुटलेले नसून विद्यार्थ्याच्या वैयक्तिक मोबाईलवर त्यांना आलेले हे मेसेजेस आहे। सेंट उर्सुला ह्या केंद्रावर एक विद्यार्थिनी आहे, तिच्या मोबाईलमध्ये हा साधारणतः 10:30च्या नंतर 11:45च्या आसपास आलेला मेसेज आहे आणि तो मोबाईल तिच्याजवळ नव्हता, तो तिच्या बॅगमध्ये होता। ती 10:30 वाजता प्रश्नपत्रिका द्यायला आतमध्ये गेली होती आणि 11 वाजता तिने तिचा पेपरही सोडवायला सुरुवात केली होती। 12च्या सुमारास ती वॉशरूमला जायचं म्हणून बाहेर गेली आणि नॉर्मली 5-1 मिनिटामध्ये विद्यार्थी वॉशरूमहून वापस जातात, परंतु ही विद्यार्थिनी इनं मोर दॅन 15 मिनिट्स घेतल्यामुळं संबंधित वर्गातील जे इन्व्हिजिलेटर होते त्यांना असं वाटलं की ही मुलीने जास्त वेळ घेतला आहे आणि ती आल्यानंतर तिचं जे शंकास्पद वागणूक होती त्यामुळं त्यांनी तिला लगेच चेक केलं तर तिच्याकडे पॉकेटमध्ये मोबाईल आढळून आला आणि त्यांनी तो मोबाईल लगेच जप्त केला आणि मग त्यानंतर पुढची कार्यवाही त्यांनी केलेली आहे। खरं तर शिक्षकांच्या अलर्टनेसमुळे हा पेपर फुटल्याचं समोर आलं, मात्र त्यामध्ये काय काय होतं, त्या व्हॉट्सअप ग्रुपवर काय होतं, त्याचं नाव काय होतं? व्हॉट्सअप ग्रुप हे सगळं मोबाईलमध्ये आहे, त्याविषयी मला नाही सांगता येणार, परंतु पेपर जो आहे तो त्या मुलीला 11च्या नंतर तिच्या बघण्यात आलेला आहे आणि तो बोर्डाशी प्रश्नपत्रिका साधर्म्य असलेला तो पार्ट आहे। पार्ट आहे म्हणजे नेमका काय? तो पूर्ण पेपर नव्हता, काही वेगवेगळे पेपर वेगवेगळ्या शेड्यूलमध्ये होते त्यामुळे काही वेगळा होता, काय नेमका काय होता? पेपर फुटला म्हणजे नेमका काय? पेपरचा ए पार्ट आहे, त्याच्यामध्ये पूर्ण पेपर त्याच्यामध्ये आहे असं आता नाही सांगता येणार। आणि पेपर फुटी म्हणजे पेपर हा म्हणजे परीक्षेच्या पूर्वी पेपर मिळणे याला पेपर फुटी म्हणता येतं। हा पेपर आपला 11 वाजता सुरू होतो आणि सगळे विद्यार्थी 10:30 वाजता परीक्षा हॉलमध्ये बसलेले असतात, त्यामुळं हा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत 11 वाजता पोहोचलेलाच असतो। तर ह्या मुलीला पेपर 10:30च्या नंतर तिच्या मोबाईलमध्ये आलेला दिसून येतो, परंतु तो तिने स्वतः मोबाईल 12 वाजता घेतला होता हातामध्ये आणि लगेच तिने घेतल्या तो मोबाईल आपल्या तिथं कामावर असणाऱ्या मंडळींनी हस्तगत केला, त्याच्यामुळे तिला त्याचा गैरवापर करण्याचा प्रतिबंध घालण्यात आला तातडीने। नक्कीच सर, तुम्ही जसं सांगता की 12 वाजता तिच्या हातात मोबाईल लागला असेल, त्यावेळेस तिच्या हातात तो पेपर दिसला असेल, त्याचा वापर झाला की नाही झाला हा नंतरचा भाग आहे, मात्र तिच्या मोबाईलवर आलेला पेपर जो होता तो 10:30 वाजता आला, त्यामुळे आपली यंत्रणा जी कुठे असते त्यात कुठेतरी गळती नक्कीच झालेली आहे, त्यामुळे हा पेपर 10:30 वाजता त्या मोबाईलवर कुणाच्या तरी माध्यमातून पोहोचला। हे याच्याविषयी पोलिसांकडं आम्ही कंप्लेंट दिलेली आहे आणि पोलिसांची टीम याच्यावर काम करत आहे। पेपर कुठून आला होता, कसा आला होता ह्याचा ते शोध घेतील आणि नक्कीच दोषींविरुद्ध आम्ही आमच्या मंडळातर्फे कारवाई नक्की करू। सर, खरं तर 10:30 वाजताच्या सुमारास तो पेपर जर त्या व्हॉट्सअपवर आला असेल तर नेमका तो पेपर कोणापाशी असतो त्यावेळेस? कारण परीक्षा सुरू होण्याची वेळ 11 वाजताची आहे, त्यामुळे तो पेपर नेमका कोणापासून गेला? ह्याविषयी पेपरचं असं असतं की बोर्डातून पेपर हे तालुका कस्टोडियनकडे जातात आणि पेपर हे पोलिसांच्या कस्टडीमध्ये असतात, तालुक्याच्या ठिकाणी जे पोलीस स्टेशन असतं त्या ठिकाणी, आणि पेपरच्या दिवशी तालुका कस्टोडियन हे त्या ठिकाणी जाऊन आपली पेटी जी सीलबंद असते ती पेटी घेऊन ते आपल्या कस्टडी ऑफिसमध्ये येतात आणि तिथून ते सीलबंद पाकिटं, केंद्रनिहाय सीलबंद पाकिटं असतात, त्या केंद्रावरती पाकिटं पाठवतात। साधारणतः 10:30 वाजता हा सीलबंद लिफाफा केंद्रावर पोहोचतो आणि 10:30 ते 11च्या दरम्यान 11 वाजता विद्यार्थ्यांना पेपर देणं, प्रश्नपत्रिका देणं अपेक्षित असतं। तर ह्या कालावधीमध्ये केंद्र संचालक हे एनवलप फोडून ते त्या वर्गावर एनवलप पोहोचवण्याचं काम करत असतात आणि वर्गावरही जे पाकिट जातं तेही सील पाकिट असतं हे, तर वर्गात गेल्यानंतरच हे पाकिट सील त्याचं फोडण्यात येतं आणि त्यामुळं ही अत्यंत टाईट अशी व्यवस्था आहे, कुठेही पेपर बाहेर येण्याचं, लिकेज होण्याचं ह्याच्यामध्ये कुठेही संधी नसते। तर हा प्रकार परीक्षा केंद्रावर एखाद्या ठिकाणी कुठेतरी फोटो काढणे वगैरे तिथलच्या एखाद्या कर्मचाऱ्यांनी केल्याची शक्यता असू शकते, परंतु ह्याचा मास ज्याला म्हणता येते असं हे घडलेलं नाही। त्यांनी एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला हा पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तोही त्यांनी परीक्षा सुरू झाल्यानंतर त्याचा त्यांनी वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर, तुम्ही जसं सांगता की हा कुठेतरी पेपर फुटला असावा तेव्हाच तो व्हॉट्सअप ग्रुपवर गेला आहे, त्यामुळे तो एका व्हॉट्सअप ग्रुपवर आता तरी माहिती आहे, पण यापेक्षा जास्त ग्रुपवरही गेला असू शकते, पोलीस त्याचा तपास करतील, मात्र कुठल्या तरी केंद्रावरून हा फुटला एवढं तर नक्की? असं ह्याविषयी निश्चित भाष्य नाही करता येणार, परंतु आपण ह्यामध्ये कार्यवाही करत आहोत। याच्यामध्ये दोषी कोण आहेत यांचा शोध आपण घेत आहोत, पोलिसही त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत आणि आम्ही आमच्या पद्धतीने कुठून हा पेपर कोणापर्यंत कसा पोहोचला याचा आम्ही पण आमच्या पद्धतीने शोध घेणार आहोत आणि दोषी असणाऱ्या सर्वांवर आपण कठोर कार्यवाही नक्कीच करणार आहोत।
सर मुलीने तो पेपरचा वापर खरंच त्यामध्ये उत्तरं सुद्धा आली होती अशी माहिती समोर येते, त्यामुळे त्याचा वापर केला का नाही याची सगळी चौकशी करावी लागेल. नक्कीच आम्ही मंडळाची कार्यप्रणाली आहे. मंडळाच्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी गैरप्रकार करतात किंवा जे घटक गैरप्रकार करतात त्यांच्यावर आम्हाला नियमातील तरतुदी आहेत. त्याप्रमाणे आपण चौकशी करत असतो आणि दोषी असलेल्या विद्यार्थ्यांवर आपण कार्यवाही करत असतो. याच्यामध्ये त्या परीक्षेची संपादनूक रद्द करणे, त्या पेपरची संपादनूक रद्द करणे, पुढील परीक्षांना विद्यार्थ्यांना प्रतिबंध घालणे अशा पद्धतीच्या ह्या असतात. आणि ह्या प्रकरणामध्ये आम्ही अगदी कठोर असं पाऊल उचललेलं आहे की ते म्हणजे पोलीस केस केलेली आहे आम्ही. त्यामुळे पोलीस ह्यामध्ये पुढे जात आहेत आणि त्यावर कार्यवाही नक्कीच होणार आहे. नक्की सर पोलिस तपास करतील, पण बोर्डाच्या याच्यामध्ये कुठेतरी लूपहोल्स करणारा जो कोणी शिक्षक असेल, कारण केंद्रावरून फुटला म्हणजे कोणी ना कोणी त्याच्यावर जबाबदार असेल, त्याच्यावर बोर्ड म्हणून काय कारवाई होणार. आपण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तर आता आम्हाला पोलिसांवर अवलंबून राहावं लागणार आहे. पोलीस आम्हाला हे नाव देतील, त्याच्यानंतर आम्ही आमच्या नियमातील तरतुदीप्रमाणे संबंधितांना शिस्तभंगविषयक आम्ही कार्यवाही करू आणि गरज भासल्यास आणखीन काही याच्यामध्ये पोलिसांकडे आम्हाला आणखीन काही नावं द्यायची वेळ आली तर ती नावं पण आम्ही नक्कीच देऊ. सर बोर्डात आता त्या विद्यार्थिनीचा दोष आहे असं प्राथमिक तरी तुमच्या लक्षात आलं, कारण अशा वेळेस त्यांना इतरही पेपर देण्याची मुभा आपण दिलेली आहे. ही विद्यार्थी आहे, परीक्षांची नियमावली आहे. पेपरला आलेल्या विद्यार्थ्याला आपल्याला परीक्षेला बसू द्यावंच लागतं आणि ही जर या एन्क्वायरीची एक पद्धत आहे, चौकशी अधिकारी नियुक्त होतात, त्यामध्ये चौकशी होईल आणि या विद्यार्थिनी जर दोषी आढळली तर तिच्यावर निश्चितच नियमातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही होणारच आहे. सर संशय व्यक्त केला जात आहे, चर्चा अशी आहे की कुठंतरी ट्युशन क्लासेस जे आहेत त्यांच्या माध्यमातून आपले विद्यार्थी पास व्हावे या अनुषंगाने हा सगळा प्रकार आहे, त्याच्यात आर्थिक व्यवहार झाल्याची सुद्धा शंका आहे. ह्याविषयी ह्या क्षणी तरी मला काही बोलता येणार नाही आहे, कारण हा संशोधनाचा भाग आहे आणि ह्यामध्ये पोलीस नक्कीच जे कल्प्रिट आहेत ते शोधून काढतील आणि आम्ही बोर्ड म्हणून नक्कीच ह्यावर आम्ही प्रतिबंध घालू. खरं तर सर शाळेच्या शिक्षकाचा अलर्ट्समुळे हे सगळं प्रकार समोर आला आहे, मात्र शाळेचे आता पूर्ण स्टाफ बदलून टाकण्याची कारवाई झाली आहे, ते यामागे नेमकं काय. स्टाफ बदलणं हा आमचा एक कामाचा भाग असतो. यामध्ये नक्कीच त्या ठिकाणच्या केंद्र संचालक असतील, त्या ठिकाणचे जे वर्गावरचे पर्यवेक्षक असतील त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. परंतु आणखीन याच्यामध्ये एक मेसेज जावा की ह्या ठिकाणी असं प्रकार भविष्यात होऊ नये यासाठी आपण हे एक पाऊल उचललेलं आहे आणि यातून नक्कीच मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण अशा कुठल्याही गैरप्रकारांना बळी पडू नका. अत्यंत घातक असं हे पाऊल आहे. आपण छान अभ्यास केलेला आहे, चांगल्या पद्धतीने परीक्षा द्या. परीक्षेतील सगळ्या घटकांनाही मी सांगू इच्छितो, आमचे जे केंद्र संचालक आहेत, पर्यवेक्षक आहेत, कृपया आपण अलर्ट राहावं आणि असा प्रकार कुठेही होत असेल तर तो तात्काळ समोर आणून त्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी. कुठेतरी सर आपल्याही बोर्डाच्या या सगळ्या यंत्रणेमध्ये कुठे ना कुठे लूपहॉल्स असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यालाही दुरुस्त करणे गरजेचं आहे जेणेकरून भविष्यात असे प्रकार होणार नाही. नक्कीच जिथेही लूपहोल्स असतील ते आम्ही काढणारच आहोत, परंतु बोर्डाच्या लेवलवर पेपर फुटीसारखा प्रकार होणं शक्यच नाही, कारण इथलची जे यंत्रणा आहे अत्यंत टाईट असं काम असतं. शाळेवर पेपर हा जोपर्यंत जी सीलबंद पेटी असते, सीलबंद पाकिट असतं, त्या पाकिटाच्या बाहेर पेपर आधी केंद्रावरच तो निघतो, केंद्राच्या आधी तो कुठेही बाहेर निघत नाही. त्यामुळं बाकीच्या यंत्रणेला याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा फारच म्हणजे अजिबातच शक्यता याच्यामध्ये नाही आहे. शिवलिंग पटवे सर बोर्डाचे अध्यक्ष, त्यांनी सांगितलं आहे की हा कुठेतरी शाळेच्या स्तरावर जो आहे पेपर फुटण्याची शक्यता दाट आहे, त्यामुळे ती सगळी यंत्रणा पोलीस तपासात समोर येईल. मात्र बोर्डही पुढच्या काळामध्ये त्या अनुषंगाने कारवाई करणार आहे. मात्र हा नेमका कोण होता आणि ॲडमिन जो आहे तो ग्रुपचा तो कोण होता, त्याला पेपर कोणी दिला आणि काय आर्थिक व्यवहार झाला होता का, नेमका कुठल्या उद्देशाने हा पेपर फोडण्यात आला होता, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करणारा कोण होता, या सगळ्याचा तपास पुढच्या काळामध्ये होणार आहे. आणि अशा पद्धतीची होणारी जी पोरांची जे गैरसोय आहे किंवा विद्यार्थ्यांना होणारं जे नुकसान आहे ते टाळण्यासाठी कठोर कारवाईची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ पोलिसा, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर.